भागातील मुलामुलींना आधुनिक शिक्षणासोबत संस्काराचे धडे देणारी अभ्यासपूर्ण शिक्षणाची प्रभावी चळवळ उभारणारी संस्था म्हणजे श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्था। जाणून घेऊया या संस्थेबद्दल। आज ग्रामीण भागातली जर आपण परिस्थिती बघितलं तर शिक्षणाचा जो दर्जा आहे तो खालावलेला आहे। मग माझ्या मनामध्ये कल्पना आली की आपण कशा पद्धतीचे एक शिक्षण म्हणजे अभ्यासपूर्ण शिक्षणाची एक प्रभावी चळवळ उभा करावी की ज्या माध्यमातून आपण निवासी गुरुकुल स्थापन करावं की तिथं मुलगा ह्या पालक आणून सोडणार आणि जवळपास 24 तास मुलगा गुरुकुलच्या किंवा शाळेच्या कॅम्पसमध्ये असल्यामुळं मुलांना अभ्यास देणं, त्यांचा अभ्यास करून घेणं, त्यांना चांगले संस्कार लावणं, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याचं संवर्धन व्हावे म्हणून दिवसभरातून आपल्या गुरुकुलमध्ये जेवणातसुद्धा एक फिक्स म्हणजे 2 टाईम जेवण दिलं जातं, 1 टाईम फळं, रात्री दूध दिलं जातं की अशा पद्धतीने ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे तो घडावा, शिकावा आणि त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावरती उभा राहावा। ह्यासाठी गुरुकुलच्या माध्यमातून मी शिक्षणाचं कार्य उभा केलेलं आहे। आज आपलं श्रीकृष्ण गुरुकुल वाघोली म्हणून तिथं 600च्या आसपास निवासी मुलं शिक्षण घेतात। त्याचबरोबर मी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलींसाठी एक निवासी गुरुकुल शाळा ती फक्त मुलींचीच असावी की जेणेकरून तिथला जो स्टाफ आहे तो सर्व लेडीज स्टाफ, तिथल्या स्वयंपाक स्टाफ लेडीज, तिथला शिपाई स्टाफ लेडीज, जेणेकरून मुलीला घरामधून एक स्वप्न घेऊन ज्यावेळी ती शिक्षणासाठी येते त्या टायमाला ती ह्या पूर्ण कॅम्पसमध्ये सर्व लेडीज स्टाफ असल्यामुळं तिने कितीही अभ्यास करू शकते, तिला कुठल्याही पद्धतीचं बर्डन अथवा तिच्यावरती बोर्डरेशन प्रेशर असा होत नाही म्हणून मी मुलींचं निवासी गुरुकुल शाळा स्थापन केली। त्याचबरोबर मी ज्यावेळेस या 2 गुरुकुलच्या ॲडमिशन फुल झाली म्हणून मी परत MB चव्हाण गुरुकुल जे आहे ते सुद्धा सुरू केलं। तिथेही आज चांगल्या पद्धतीनं म्हणजे मुलं शिक्षण घेतात आणि मुलं घडतात आणि ती कुठंतरी त्यांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये यशस्वी होतील अशी मला अपेक्षा आहे। हे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आता माझ्याकडे 12वी पर्यंत शिक्षणाची मुलांची सोय आहे। मी एक स्वप्न बघितलेलं, जो मुलगा माझ्याकडे 3रीला आलेला मुलगा म्हणजे ज्याला स्वतःची कामं म्हणजे त्याला कळायला सुरुवात झाली तेव्हापासून अगदी प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, त्याच्या अगदी युवक अवस्था, तरुण अवस्था ह्या अवस्थेमध्ये माझ्या शिक्षण संस्थेत राहतेली आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ती मुलं ही त्यांच्या हातात एका साईडला डिग्री आणि दुसऱ्या हातामध्ये नोकरी ह्या पद्धतीने मी ती शिक्षण संस्थेला आता पुढची जी माझी वाटचाल आहे ती सिनियर कॉलेजसाठी वगैरे चाललेली आहे आणि त्या मुलांना लहानपणापासून स्पर्धा परीक्षांचं ज्ञान देऊन ज्या मुलाला डॉक्टर व्हायचं त्याला प्रॉपर 8वीपासून नीटचं जे काय फाउंडेशन कोर्स आहे, ज्या मुलाला कलेक्टर व्हायचा त्याचा अगदी 5वीपासूनच UPSCचा जो आपला स्टेट बोर्डचा सिलेबस, एखाद्या मुलाला इंजिनियर व्हायचं तर त्याला लहानपणापासूनच ते मॅथ्सचं विषयाचं त्याच्यावर प्रभाव आणून त्याने इंजिनियर व्हावं या दृष्टिकोनातून आपण आता पुढची वाटचाल चाललेली आहे। आता साधारण 1300च्या आसपास आपल्या 3 गुरुकुलमध्ये मुलं निवासी शाळेमध्ये शिक्षण घेतात। 1300-1350 आसपास विद्यार्थी आहेत। यासोबतच महाराष्ट्राचे अनमोल रत्नच्या आजच्या भागात इथंच थांबूया। पाहत रहा ABP माझा।